नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 चा पार्ट सेकंड. याच्या आधीचा पार्ट नंबर 1 जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 मधले सर्व गणित तुमच्यासाठी समजायला आणि सोडवायला सोपे जातील. ओके, चला तर सुरू करूया प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 चा सेकंड पार्ट. क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. सिम्प्लिफाय म्हणजे सरळ रूप द्या. सो 4 एक्झाम्पल्स आर गिवन टू सिम्प्लिफाय. 4 गणित दिले, आपण 1 बाय 1 आपण बघूया. आता सिम्प्लिफाय करताना आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. सो बिफोर स्टार्टिंग विथ द फर्स्ट एक्झाम्पल, आपण सुरुवात करायच्या आधी एक गोष्ट जाणून घेऊया की सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असताना आपल्याला लागतात लाईक टर्म्स. ओके, किंवा लाईक सर्ट्स लागतात. लाईक सर्ट्स म्हणजे काय? ज्याची ऑर्डर सेम असते. काय सेम असते? ऑर्डर सेम असते. ओके, सो ऑर्डर सेम आणि त्याचा रॅडिकंड म्हणजे कनिष्ठ संख्या जी असते ती सुद्धा कशी असते? सेम असते. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? ज्या सर्टची ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असेल, कनिष्ठ संख्या आणि ऑर्डर सेम असेल, त्यांचीच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येणार आहे. म्हणजे या सिम्प्लिफिकेशनमध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी एवढंच करायचंय. जर काही ठिकाणी जर ऑर्डर आणि रॅडिकंड सेम नसेल, अर्थात ऑर्डर सगळ्यांची सेमच असणार आहे, बिकॉज ऑल सर्ट्स आर विथ ऑर्डर 2, दोनच आहे सगळ्यांची संपूर्ण पुस्तकामध्ये, आणि रेडिकंड मात्र सेम नसेल तर तो तसा करून घ्यावा लागेल. कसा करायचा? सो लेट अस सी डायरेक्टली बाय सॉल्विंग द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, मग इथं बघा आता काय दिलंय? 5 into सर्ट 3 प्लस 8 into सर्ट 3. ओके, लुक एट हिअर. सर्ट 3 सर्ट 3. सो रॅडिकंड इज सेम, ऑर्डर इज ऑल्सो सेम. सो व्हॉट इज द बेसिक रूल? काय त्याचा नियम काय सोडवायचा? जर रॅडिकंड आणि ऑर्डर जर सेम असेल तर फक्त काय करायचं? त्याच्या बाहेरच्या ज्या संख्या असतात, म्हणजे ज्यांनी त्याला गुणलेलं आहे, त्यांचीच फक्त आपण काय करणार आहोत? बेरीज असेल तर बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी. म्हणजे जसं आपण 3x आणि जर 4x असेल, हे जे चल समान असेल, त्यांचा घातांक समान असेल, तर आपण फक्त काय करतो? 3 अधिक 4 चीच बेरीज करतो. x मात्र बाहेर कॉमन असाचे असा लिहून टाकतो. सेम रूल इथं आपण अप्लाय करणार आहोत. म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला? देअरफॉर इज इक्वल टू 5 + 8. 5 + 8 आणि आउटसाइड द ब्रॅकेट सर्ट 3. ओके, सो 8 + 5 8 आणि 5 13. गणित संपलं. ओके, झालं. एवढंच तुमचं गणित आहे, दुसरं काहीही नाही. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते सहज सोडवता येईल. तुम्हाला जर परीक्षेला आलं तर ते तुम्हाला सोडवण्यासारखंच आहे. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे आता आपण सेकंड एक्झाम्पलवर जाऊया. आता हे थोडंसं जरा मी रब करतो. इथं डस्टर कुठे गेलं? इथे बघा, 9 सर्ट 5 - 4 सर्ट 5 प्लस अंडर रूट किंवा सर्ट 125. सो दीज 2 सर्ट्स हॅव्हिंग रॅडिकंड विथ 5. बट व्हॉट अबाउट दिस? याचा रॅडिकंड, आता हे 2 तर 5 आहे, यांची फोड पण करता येत नाही, पण ह्याची फोड करून आपल्याला 5 मिळतंय का बघूया रॅडिकंड ॲज अ रॅडिकंड. तर ते आपण मिळून घ्यायचं, तरच आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल. मग काय करता येईल? सो 9 सर्ट 5 विल रिमेन ॲज इट इज, -4 into सर्ट 5 विल रिमेन ॲज इट इज, अँड लेट अस 125 ची फोड कशी होईल रे? फॅक्टराइज कसं? 25 5 चा 125. 25 into 5 is equal to 125. So these 25 will give us 5 as a second root of 25, आणि 5 will remain as it is in the third sign. आणि मग आपल्याला इथं काय भेटेल बघा? 9 into सर्ट 5 as it is, 4 into सर्ट 5 as it is, प्लस धीस 25 विल कम आउट इन द फॉर्म ऑफ 5. म्हणजे 25चं वर्गमूळ असतं 5, आणि हे 5 मात्र असंच राहील, त्याला बाहेर येता येणार नाही. ओके, सो नाव आपल्याकडे इथं बघा रॅडिकंड सेम झाला. ओके, रॅडिकंड सेम झाला म्हणजे साईनच्या बाहेर असणाऱ्या सर्व संख्येची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी, आहे तसं मांडून टाका. मग तुम्हाला भेटेल बघा 9 - 4 + 5. ओके, दिस इज युअर 9, दिस इज युअर 4, दिस इज युअर 5. मग मायनसमुळं मायनस, प्लसमुळं प्लस. पुट अ ब्रॅकेट अराउंड इट अँड राईट सर्ट 5 ॲज अ कॉमन आउटसाइड द ब्रॅकेट. आणि फायनली यू विल गेट, यांची सगळ्यांची गोळा बेरीज वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल बरं? 9 मधून 4 गेले 5 आणि 5 10. सो 10 into सर्ट 5 इज युअर लास्ट आन्सर. दॅट्स इट फॉर दिस सेकंड एक्झाम्पल. ओके, सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स द थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल सुद्धा अतिशय सोपं आहे. कसं आहे बघा? इथं तुम्हाला काय दिसतंय? 7 into 48. 7 into सर्ट 48 विथ ऑर्डर 2, सर्ट 27 - सर्ट 3.
सो स्मॉलेस्ट नंबर इज 3 विच कॅनॉट फॅक्टराइज. सो आपल्याला इथं काय पाहिजे, सगळीकडं एकतर रॅडिकंड 3 3 3 करता येऊ शकतो, कारण ह्याची फोड न करता त्यामुळे हाच रॅडिकंड सगळीकडे पाहिजे असेल असा विचार करायचा. आणि मग यांच्यामध्ये तसं होतंय का, तर होऊ शकतं. कसं तर 748 ची फोड कशी होईल, त्यांना 3 ने डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला 3 पाहिजे ना, मग 3 ने डिवाइड करा. सो 16 त्रिक 48, 16 into 3 यू विल गेट 48. आणि इकडं 9 3 27 minus third 3 will as it is. So in this manner you will get, काय भेटेल तुम्हाला, 7 into this 64. हे जे 16 आहे ते 4च्या फॉर्म मध्ये बाहेर येईल की नाही, कारण 16चा वर्गमूळ किती आहे 4. ओके, बाहेरच्या संख्येला ते गुणिले असतं हे विसरायचं नाही. आतमध्ये 3 तसंच राहील. वजा 9 म्हणजे किती बाहेर येईल, 3 बाहेर येईल, कारण 9चं वर्गमूळ 3 आणि हे 3 असंच राहील. वजा वर्गमुळात सर 3 ॲज इट इज. सो यू हॅव रॅडिकंड म्हणजे कनिष्ठ संख्या 3 3 3 सेम भेटली का. आता त्याच्या बाहेर जे काय असेल त्याचा तुम्हाला गुणाकार, बेरीज वजाबाकी काय असेल ते करायचंय. मग काय होईल, तर आधी गुणाकार करून घ्या. 7 4 28 आणि सड 3 ॲज इट इज minus 3 into third 3 as it is and this third 3 as it is. Now we'll have to subtract or add whatever it is. मग काय असेल ते असेल. इथं हे झालं माझं 28, this is -3 and here is your -1. आता ह्या सरच्या बाहेर कुठल्याही संख्येनं गुणलेलं नाहीये, याचा अर्थ ते 1 नी मात्र गुणलेलंच असतं, लक्षात ठेवा. म्हणून हे इथं 1 लिहिलेलं आहे आणि इथं तुमचं सर 3 कॉमन. आता इथे सांगा किती राहील रे बरं, 28 मधनं 3 गेले किती रा, किंवा इथं तुम्ही वजाबाकी केली, समजा -4 आलं, किती आलं, हे -3 -1 -4 म्हणजेच तुम्हाला इथं 28 मधनं 4 गेले, 24 into सर 3. दॅट्स इट फॉर द थर्ड एक्झाम्पल. अलग लक्षामध्ये की जिथं आपल्याला रॅडिकंड सेम करायचा आहे तिथं काय करायचं, फॅक्टराइज करायचे. सेम रॅडिकंड कसा येईल याचा विचार करायचा. बरं, सेम रॅडिकंड म्हणजे इथं एक संख्या आपल्याला सर 3 मध्ये आहे, मग इकडं सगळीकडे 3 जर पाहिजे असेल तर 3 ने ह्याला काय करा, डिवाइड करून 2 फॅक्टर तयार करा आणि तुम्हाला उत्तर भेटून जाईल. नाव फोर्थ एक्झाम्पल, सर 7 -3/5 सर 7 + 2 into सर 7. एव्हरीवेअर यू विल गेट रेडीमेड सेम रॅडिकंड, दॅट इज 7 7 7. मग काय प्रॉब्लेमच मिटला. आपल्याला इथं जे काही दिलंय तेच फक्त आपल्याला सबट्रॅक्ट किंवा ॲडिशन करायची, बेरीज किंवा वजाबाकी झालं. फक्त ती करताना काळजी घ्यावी लागेल की तुमचं कॅल्क्युलेशन नीट आलं पाहिजे. ह्याच्या बाहेर काहीच नाही, म्हणजे किती असतं रे, 1 असतं. मग काय करायला तुम्हाला, 1 -3/5 अँड धिस +2 अँड ब्रॅकेट कम्प्लीट आउटसाइड द ब्रॅकेट सर 7. ओके, मग काय काय आलं, 1 - 3/5 अधिक 2. आता यांची काय करा, बेरीज आणि वजाबाकी करा, काय असेल ते असेल. इथं तुमचा 1 आहे आणि इथं 2 आहे, बरोबर की नाही. हा 1 आणि 2 ची तुमची बेरीज किती येईल रे, 3 आली. किती आली, 3 मी इथं मांडतो. सो 3 - 3/5. हे पण प्लस होतं हे पण प्लस होतं, त्यामुळे 3 झालं. मायनस ह्याचं चिन्ह असं लिहिलं आणि सर 7 ॲज इट इज. ओके, सो इथं मी काय करतो, एक लाईन मारतो आणि पलीकडे लिहितो थोडंसं जरा, मग तुम्हाला. ओके, आता याच्या पुढची स्टेप काय असेल बघा. याच्या पुढची स्टेप काय असेल इथं, आता सांगा बरं. तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा, तिरकस गुणाकार केला. 3/5 15, 15 - 3 1, ह्याच्या खाली काहीच नसतो, म्हणजे किती असतो, 1 असतो. 3 आणि 5चा गुणाकार केला, 15 आला. 3 1 3 केलं आणि खाली 5 1 5. ही एक स्टेप आहे. याच्यानंतर पुढे काय करता येईल आपल्याला बघा इथं. ओके, 15 मधून 3 गेले, किती राहिले रे, 12. सो 12/5 आणि हे सर 7. दॅट्स इट. हेच आहे फक्त याचं आन्सर शेवटचं, दुसरं काहीही नाही. अतिशय सोपं आहे. बाकी काय केलं आपण, फक्त इथं फ्रॅक्शनमध्ये आल्यामुळे गडबडून जायची काही गरज नाही. किती सोपं आहे बघा. समजलं तुम्हाला. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार करा आणि आलेलं उत्तर हे सिम्पलेस्ट म्हणजे सोप्या पद्धतीनं किंवा सोप्या फॉर्ममध्ये स्वरूपात लिहा. आता सोप्या फॉर्ममध्ये लिहायचं, त्यासाठी गणित सोडवतानाच गुणाकाराचं असं किंवा भागाकाराचं त्याला आपण सिम्पल फॉर्ममध्ये आधीच फोड करून लिहायचं, जेणेकरून तुमचा गुणाकार करायला तुम्हाला सोपं जाईल. मग त्या फॉर्ममध्ये आपल्याला इथं बघा, आता गणित काय आहे, 3 into सर 12 into सर 18. ओके,
आता काय करावं लागेल तुम्हाला इथं 3 विल रिमेन ॲज इट इज. 12ची फोड करून बघा. 12ची काय फोड येईल. आता फोड करताना किंवा फॅक्टर पाडताना असंही त्याच्यामध्ये फॅक्टर पाडायचे ज्याच्याकरून जे कशाच तरी स्क्वेअर रूट असेल किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल, बरोबर ना. त्यांनी त्याला भाग घेतला तर उदाहरणार्थ 4 × 3 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे इथं मला काय भेटलं 4 भेटलं. 4 म्हणजेच 2चा वर्ग. याचा अर्थ 4 जेव्हा बाहेर येईल ते 2च्या फॉर्ममध्ये बाहेर येईल, हे बाहेर येणार आहे. आणि 18च्या बाबतीमध्ये काय करता येईल बरं. अशा कुठल्या दोन संख्या असतील तिकडं 9 × 2 म्हणजे 9 2 18. मग 9 म्हणजे 3च्या फॉर्ममध्ये बाहेर येईल, बरोबर की नाही. कारण 9 हे 3चा वर्ग आहे, याचाच अर्थ 9चं वर्गमूळ 3 आहे. मग इथं काय भेटेल मला 3 × 2 हे 4 म्हणजे किती 2 म्हणून बाहेर आलं. ओके, आतमध्ये राहिलं. ओनली 3 × हे पण 3 म्हणून बाहेर आलं, आतमध्ये राहिलं ओनली 2. आले का लक्षामध्ये. आता बाहेरच्यांचा गुणाकार बाहेर आणि चिन्हाच्या आतमध्ये असणारे जे रॅडिकंट आहेत त्यांचा गुणाकार त्या चिन्हाच्या आतमध्ये एकत्रितपणे करता येतो गुणाकाराच्या नियमाप्रमाणे. सो इथे किती येईल 6 × 3. 6 × 3 ह्यांचा गुणाकार किती आला 6 आणि हे 3 मल्टिप्लाय बाहेर चिन्हाच्या. आणि चिन्हाच्या आतमध्ये तुमच्या काय आहे रे 3 × 2. गुणाकार करताना रॅडिकंट वेगळे असते तरी चालतील पण ऑर्डर सेम पाहिजे. मग आपण काय करू शकतो त्यांचा गुणाकार करू शकतो. ओके, साहित्रिक किती झाले मग 18 झाले. आणि इथं किती असेल 6 बेत्रिक 6. या ठिकाणी आपलं गणित संपलेलं आहे. सो दिस इज व्हॉट द रिक्वायर्ड सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द मल्टिप्लिकेशन. आलं का लक्षामध्ये. केलेल्या गुणाकाराचा सिंपल फॉर्म होता. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. आले तुमच्या लक्षामध्ये हे. तसंच सेकंड एक्झाम्पलमध्ये काय करू शकतो बरं आपण. आता इथं किती 3 × 12 आहे. मग काय करता येईल बघा बरं. सो 3 × मी परत एकदा ह्याचा फॉर्म कसा करणार आहे 4 × 3 मध्ये करणार आहे. याचं काय करता येईल इथं मला 5 त्रिक 15. आता 15ची तर फोड व्यवस्थित होऊ शकत नाही, बरोबर की नाही. आणि जर तुम्ही 15 आणि 12चा गुणाकार केला तर डायरेक्ट करू शकता तुम्ही, परंतु त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहित असताना प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून आधीच ते सिम्पलमध्ये लिहून घ्यायचं. आता बाहेर तर काही येऊ शकत नाही पण मला यांना लिहिताना 5 × 3 असं लिहिता येईल किंवा नाही लिहिलं असं तरी चालेल. 15 विल लिव्ह ॲज इट इज. सो 15. ओके, मग तुम्हाला कसं लिहायचं आता इथं 3 × 4 विल कम आउट. 4 2च्या फॉर्ममध्ये बाहेर आला, आतमध्ये राहिला. 3 × हे 7 अँड 15 विल रिमेन ॲज इट इज. जसं तसं झालं. त्याचं काय होऊ शकत नव्हतं. पुढे आपल्याला सोपंही पडणार आहे, जास्त अवघड नाहीये. त्यामुळे इथं बघा आता किती झालं तुमचं. हे झालं 6 × 7. ह्याचा दोघांचा गुणाकार झाला 6 आणि ह्याचा हा आहे 7. आणि मग जे काही चिन्हावरल्या संख्या आहेत त्या कुठल्या 3 × 15. ओके, डायरेक्ट लिहू शकता. 15 त्रिक 45. 6 सती किती झाले तुमचे 42 42. अलग लक्षात. आणि इथं तुमचं किती भेटेल तुम्हाला 15 त्रिक 45. आता सगळ्यात शेवटी उत्तर लिहिताना इथं मग फोड तुम्ही करू शकता. जर आधीपासून तुम्ही इथं केली असेल तर काय हरकत नाही, इथं करू शकता. सो दिस 42 आणि सडमध्ये 9 × 5 असं लिहू शकता तुम्ही. आणि मग नाही तर तुम्हाला काय भेटेल 42 × 3 कारण 9चं वर्गमूळ आहे 3. हे 5 असंच राहिलं. काय भेटेल तुम्हाला मग. ह्याने याला गुणा बरं 3 2 6 आणि 3 चौक 12 126. अँड दिस third 5 विल रिमेन ॲज इट इज. मेक अ बॉक्स अराउंड इट हायलाईट करण्यासाठी. अशा पद्धतीनं तुम्हाला यालाही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिता येईल. तुम्ही इथून डायरेक्ट जर 15चा आणि 12चा गुणाकार करून सोडवायचा प्रयत्न केला तर पुढं मग तुम्हाला सिम्प्लिफिकेशनला अवघड जाईल. म्हणून मी असं करून दिलेलं आहे. अलग लक्षामध्ये. हे समजलं असेल तर थर्ड एक्झाम्पलकडे जाऊया. आता थर्ड एक्झाम्पल बघा सोपं आहे, अतिशय सोपं आहे ते. तर त्याच्यामध्ये काहीच विशेष नाही. इथं सुद्धा तुम्ही सिम्प्लिफिकेशनमध्ये 3 × 4 × 2 करा. याचा काही संबंधच नाही. हे आहे तसंच ठेवा. याचा काय तुम्ही डिवायडेशन किंवा फॅक्टर करणार आहात. इथं किती होईल 3 × 4 म्हणजे किती बाहेर येईल रे 4 म्हणजे 2 बाहेर येईल. 2 विल कम आउट बिकॉज 2 इज द रूट ऑफ द 4 अँड इनसाइड द सड साइन 2 विल रिमेन ॲज इट इज into सड 5. सो बेत्रिक 6 3 2 6. आणि मग आतला गुणाकार आतमध्ये, बाहेरचा गुणाकार बाहेर. इथं किती येईल 6 × सड 10 5 2 10. ते आतमध्येच राहिलं. आणि अशा प्रकारे हेही उत्तर तुम्हाला पटकन मिळवता येईल 1 किंवा 2 मार्कांसाठी. अलग लक्षामध्ये. आता लास्ट एक्झाम्पल तेही अतिशय सोपं आहे. चला लगेच बघूया काय ह्याच्यामध्ये. रॅडिकंट तर तुमचा सेमच दिसतोय, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही.
दोघांचा गुणाकार केला तर किती येणार, फक्त 8च येणार आहे. त्यामुळे त्याची फोड जर नाही केली तरी सुद्धा चालू शकेल. जर रॅडिकंड सेम असेल, ऑर्डर सेम असेल आणि सेम जर असतील तर त्या दोघांचा गुणाकार मात्र सेमच असतो. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, 5 × 2 आणि आतमध्ये 8 × 8. आता 8 × 8 है ना, 8 × 8 म्हणजेच किती रे, 64. 8 × 8 म्हणजे किती, 64. आणि तुम्हाला माहित आहे 10 × 64 म्हणजे किती रे, 8. आणि मग किती उत्तर येईल तुमचं, 80. किती आलं, 80. अशा प्रकारे तुमचं आन्सर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनं, म्हणजे 5 2 10 आणि फक्त 64 तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. 10वीच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे जेव्हा येतं सेम रेडिकंड असणाऱ्या संख्या, त्याचं उत्तर काय असतं, आतली संख्या असते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ते क्लिअर केलेलं आहे. पण या ठिकाणी उत्तर संपलं. ही 4 गणितं जी आहेत ती क्वेश्चन नंबर 7 मधनं आपली सॉल्व्ह झालेली आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. सेम पद्धतीनं तुम्ही भागाकार सुद्धा करू शकता. ओके, लेट्स लर्न नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8, डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आता आधीचा गुणाकाराचा प्रश्न होता, आता कशाचा प्रश्न आहे, भागाकाराचा. प्रश्न तोच आहे. कसा, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काय आता डिवाइड आहे. भागाकार करा आणि उत्तर तुमचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सोप्या पद्धतीनं लिहा, सोप्या स्वरूपात लिहा. इथं सुद्धा तुम्हाला भागाकारामध्ये गुणाकाराचे नियम वापरले तरी काय हरकत नाही. सो लेट अस सी हाऊ विल बी डिवाइड. सो इट इज क्वाईट सिम्पल रादर दॅन मल्टिप्लिकेशन. मग कशा पद्धतीनं करायचं बघा बरं. आता इथे म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल, 98 डिवायडेड बाय 2. ओके, मग नियमानुसार आपण काय करू शकतो, ऑर्डर सेम असेल तर आपण काय करू शकतो, एकाच चिन्हामध्ये दोघांना मांडू शकतो इन द फॉर्म ऑफ डिव्हिजन. ओके, सो 98 डिवायडेड बाय 2, सिम्पली 98 डिवायडेड बाय 2 मीन्स 2 ने 98ला जर भाग दिला तर किती उत्तर येते बरं, 49. किती येतंय, 49. 49 म्हणजे काय, आता ऑर्डर 2 असल्यामुळं 49 हे बाहेर येऊ शकतं त्याचा रॅशनल नंबर. मग 49चं वर्गमूळ किती आहे, 7. दॅट्स इट, गणित संपलं. जे फक्त भाग द्यायचा होता, परंतु भाग दिल्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशनचं जे फॉर्म आहे ते येण्यासाठी अगदी सोपं करून दिलं तर गणित त्यांनी. मग या गणितामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट घेतल्यासारखंच आहे, 7 उत्तर आलं. इथे बघा, हे सुद्धा अतिशय सिंपल आहे. काय करायचं, इथे सुद्धा एकाच चिन्हामध्ये मांडून घ्या. 125 डिवायडेड बाय 50. ओके, आता हा भागाकार तुम्हाला अतिशय सोपा असेल. 125 आणि 50 कुठल्या तरी एकाच टेबलमध्ये आहे. हां, सो 25 टेबल जो आहे तो तुम्ही जर काउंट केला, ओके, 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि 25 5 जा, बरोबर की नाही, म्हणजे 25 5 125, 25 2 50 असा त्याला भाग जाऊ शकतो की नाही. आता ह्याचा जो भाग आहे, म्हणजे इथं तुम्हाला मी दाखवतो, इथं काय करायचं नाही, खाडाखोड कच्चं करायचं आणि पक्क लिहायचं हे मात्र लक्षात ठेवा. कुठे काय करायचं नाही. म्हणजे 25 2 50 आणि 25 5 125, काय आलं 5 आणि 2. सो राईट हिअर सिम्पली, सो 5/2. आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय सिम्प्लिफिकेशन बाहेर काय काढता येतं का, काहीच काढता येत नाही. त्याच्यामुळं याला इथंच ठेवायचं. दिस इज द लास्ट आन्सर. बस, संपलं गणित. ओके, किती सिम्पल आहे बघा, कळलं तुम्हाला. आता पुढचं गणित बघूया. हेही क्वाईट सिम्पल आहे. कशा पद्धतीनं सोडायचं बघा. आता किती आहे इथं, 54 भागिले 27. आता 27 आणि 54 आहे. 27च्याच पाड्यामध्ये 54 आहे. जर तुम्हाला 27चा पाडा येत असेल तर, आलं लक्षामध्ये, येत असेल तर म्हणजे यायला पाहिजे, म्हणजे पटापटा गणित सुटतात. मी इथे किती येईल रे तुमच्याकडे, 27 2 54. संपला भागाकार. सिम्पलेस्ट हाच फॉर्म आहे. याच्यामध्ये काय आपण फोड करून बाहेर काढू शकत नाही. संपलं गणित. त्यानंतर इथे 310 आहे. आता मग 310 काय करायचं तुम्हाला, 310 डिवायडेड बाय 5. ओके, मग हे थोडंसं कच्चं करा, तुम्हाला इथं करून दाखवतो मी. 310 भागिले 5, 5 भागेल, 5 1 5 है ना, 5 6 30, 1 उरला आणि 5 2 10, 62 आला. भागाकार आला पाहिजे बरं का, असा उभा. आणि लगेच त्याचं उत्तर लिहून टाका तुमचं. काय आलंय, 62 बट इन द साइन. ओके, 62. आता 62ची फोड करून काय बाहेर काढता येईल का बघा बरं. 62 कोणाच्या पाड्यामध्ये आहे, जर फोड करून त्यातनं काय बाहेर काढता येत असेल तर ऑब्विसली आपण बाहेर करू शकतो, पण मला वाटतं त्यातनं काय बाहेर निघेल, त्यामुळे 62ला तसंच ठेवलेलं आहे. ओके, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 लवकर संपला बघा. फक्त डिवाइड करायचं आणि सिम्पलेस्ट फॉर्म पर्यंत जायचं. संपला गणित. ओके, चला आपण लास्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 9 अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचं परिमेयकरण करा. छेदाचं परिमेयकरण करा हा पाठ म्हणजे बेसिक जे आहे त्या बेसिकमध्ये आपण शिकलेलो आहोत.
बरोबर की नाही. कसं परिमेयकरण करायचं, तर परिमेयकरण करण्यासाठी त्याचा काय करायचं, रॅशनलायझिंग फॅक्टर जो असतो त्यांनी त्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे रॅशनलाइज होऊन जातं. मग बघा अतिशय सिंपल पद्धतीनं आहे, पटकन होऊन जाईल बघा. सो काय करणे मग इथं 3/5. ओके, असं तुमचं एक्झाम्पल आहे. याला काय करायचं रे, मल्टिप्लाय करायला लागेल. आता कशाने मल्टिप्लाय करायचं रे, रॅशनलाइज करायचं असेल तर ही जी खालची इरॅशनल नंबर आहे इन द सर्ड, याला आपल्याला रॅशनलाइज करून काय करायचं, रॅशनलाइज करून सिम्पलमध्ये लिहायचं आहे, म्हणजे इरॅशनलला रॅशनल बनवायचं आहे. मग सर्ड 5ला सर्ड 5नीच मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होणार आहे, त्याचं रॅशनलाइज होणार आहे. म्हणजे ह्या ज्या सिंगल संख्या आहेत, जसं सर्ड 5 आहे, सर्ड 14 आहे, सर्ड 7 आहे, किंवा 3 आहे, किंवा इथं 3 आहे, सिंपल गणित दिली त्याच्यामध्ये तुम्हाला. यांनीच याला मल्टिप्लाय केलं की रॅशनलाइज होऊन जातं. दुसरा कुठलाही मोठा रॅशनलायझिंग फॅक्टर आणायची काही गरज नाही. मग मी काय करणार आता, सर्ड 5नी मल्टिप्लाय करून, मल्टिप्लाय बाय सर्ड 5. इथं लिहिण्याची काही गरज नाही. काय करतो बघा डायरेक्ट इथं आता, इंटू सर्ड 5 इंटू सर्ड 5. ओके, मल्टिप्लाय केलं. काय होणार मल्टिप्लाय केलं, 3 इंटू सर्ड 5 म्हणजे 3 इंटू सर्ड 5 विल रिमेन ॲज इट इज, कारण यांच्या दोघांचा गुणाकार होऊ शकत नाही. चिन्हाच्या आतली संख्या आणि बाहेरच्या संख्यांचा गुणाकार होऊ शकत नाही, फक्त मांडू शकतो, मांडलं. आणि इथे बघा बरं काय होईल, सर्ड 5 इंटू सर्ड 5 म्हणजे 5 इंटू 5. हे तुम्ही डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. डायरेक्ट म्हणजेच कसं, सर्ड 5 इंटू सर्ड 5 म्हणजेच किती येणार तुमचं, 25. ओके, सो 25 आल्यानंतर वरती 3 इंटू सर्ड 5 विल रिमेन ॲज इट इज, खाली काय राहील, ओनली 5, कारण 25चं वर्गमूळ किती आहे, फक्त 5. ओके, दॅट्स इट फॉर दिस फर्स्ट एक्झाम्पल. अशाच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला करायचं आहे. काय आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये, सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायला लागेल, सर्ड 14नी मल्टिप्लाय करा, रॅशनलायझेशन होऊन जाईल. सो मल्टिप्लाय विथ सर्ड 14. सो 1/, सर्ड 14 इंटू सर्ड 14 आणि सर्ड 14. म्हणजे फक्त छेदाला नाही मल्टिप्लाय करायचं, वरती आणि अंशाला आणि छेदाला, म्हणजे समान गुणोत्तराचा सिद्धांतानुसार तसं करावंच लागतं. ते सर्ड 14 वरती आणि खाली दोघांनाही गुणायचं, म्हणजेच येणार आहे. फक्त छेदाला म्हणजे छेदाला गुणायचं नाही. तर तुम्ही म्हणाल की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, छेदाला करायला सांगितलं, मी छेदाला नाही गुणायचं, अंशाला सुद्धा गुणावंच लागतं, जसं इथं सुद्धा आपण गुणलेलं आहे. वरती काय येईल मग, सर्ड 14 ॲज इट इज. आणि इथं तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकाल, 14 गुणिले 14. ओके, 14 इंटू 14 किती येतं रे, 14 इंटू 14 216. किती येणार, 216. मग इथे डायरेक्ट मी लिहितो 216. आणि मला सांगा आता 216 हे कोणाचा वर्ग आहे, किंवा 216चं वर्गमूळ किती, तर ते 14च आहे. 14 आलं, चिन्ह गेलं, रॅशनलायझेशन झालेलं आहे. पुट अ बॉक्स अराउंड इट अँड दिस इज द फायनल आन्सर. ओके, अशा पद्धतीनं हेही गणित तुम्हाला समजलेलं असावं. आलं लक्षामध्ये. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, 5/7. 5/7. अगेन मल्टिप्लाय धिस डिनॉमिनेटर विथ सर्ड 7 रॅशनलायझिंग फॅक्टर. म्हणून मी इथे लिहितो, इथे काय लिहितो बघा आता. सो धिस 5/7 ॲज इट इज इंटू सर्ड 7 डिवायडेड बाय सर्ड 7. यांनीच याला गुणलं की तोच फॅक्टर शिल्लक राहतो, म्हणून गुणायचं असतं. वरती काय येईल, 5 इंटू सर्ड 7. मला सांगा आता सर्ड 7 इंटू सर्ड 7, आता तुम्हाला कळालं असेल किती उत्तर येईल, तर त्याचे डबल लिहायची काय गरज आहे का, 7 इंटू 7. 7 इंटू 7 म्हणजेच किती रे, सो 7 इंटू 7 मीन्स इट्स 49. ओके, अँड 49 म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर किती भेटेल, 5 इंटू 7 डिवायडेड बाय 7 ओनली. हे गणित आपण जर इकडच्या साईडला घेऊया, नंतर लिहूया. ठीक आहे, जागा काय पुरलेली नाही इथे. सो 5 इंटू सर्ड 7/7, दिस इज द रॅशनलाइज फॉर्म ऑफ धिस सर्ड. ठीक आहे, किंवा या डिनॉमिनेटचं रॅशनलायझेशन अशा पद्धतीने आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पलमध्ये आता कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बघा बरं. 6 विल रिमेन ॲज इट इज, दिस 9 इंटू सर्ड 3. आता सर्ड 3 आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय किती आहे, 9. आपल्याला रॅशनलाइज डिनॉमिनेटर करायचं आहे. मग 9ने मल्टिप्लाय केलं म्हणजे दुसरी जो आपला रॅशनलायझिंग फॅक्टर असेल, अलग लक्षामध्ये, म्हणजे परिमेयकरण गुणक, त्याच्यामध्ये सर्ड 3च फक्त वापरा. सर्ड 3नेच फक्त गुणा, आपोआप रॅशनलायझेशन होऊन जाईल. म्हणून मी इथं काय करतो, सर्ड 3नेच मल्टिप्लाय करतो, कारण सर्ड 3 इंटू सर्ड 3 तुम्हाला माहिती आहे गुणाकार काय येत होते. अलग लक्षामध्ये. इथे मग काय होईल, 6 इंटू सर्ड 3 ॲज इट इज. इथं तुमचं 9 आहे ना, 9 इंटू 3 इंटू 3 9, 3 इंटू 3 9.
आणि मग इथं तुमचं काय येईल रे 6 इंटू सर 3 ॲज इट इज जसंच्या तसं 9 इंटू 3 9 इंटू 3 9चं वर्गमूळ किती 3. आता हे वरच्या सरला इथं गुणाकारामध्ये फॉर्ममध्ये आणि खाली पण गुणाकाराच्या फॉर्ममध्ये असेल तर वरच्याने खालच्याला खालच्याने वरच्याला भाग देऊ शकतो. हे काय चिन्हाच्या बाहेर असल्यामुळे भागाकार होऊ शकतो. तो भागाकार कसा तर 3 1 3 आणि 3 2 6 अशा पद्धतीनं भाग जाऊ शकेल. आणि मग लास्ट आन्सर आपल्याला लिहिता येईल. हे सगळं कच्चं करायचं आणि इथं लिहायचं पक्क 2 इंटू सर 3 डिवायडेड बाय 9 ओनली. सो मेक अ बॉक्स अराउंड इट विच विल हायलाइट युअर आन्सर. तुमचं उत्तर ते काय करेल हायलाइट करेल. अशा प्रकारे ही 4 गणितं जी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक शेवटचं गणित राहिलं असं मला वाटतंय 5वं गणिताकडे आपण लगेच जाऊया. 5th एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 9 11/3. मग सर 3 न मल्टिप्लाय करा फक्त इथं रॅशनलायझेशन होऊन जाईल. मग कसं करायचं सो 11/3 विल रिमेन ॲज इट इज इंटू सर 3 डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावं लागतं. मग तुमचं परिमेयकरण होतं. मग वरती काय येईल 11 गुणिले करणी 3 आणि खाली किती येईल रे एकाच चिन्हामध्ये असणाऱ्यांचा गुणाकार एकाच चिन्हामध्ये येणार म्हणजे किती आलं ते सर 9 आणि वरती 11 इंटू सर 3 डिवायडेड बाय 9चं आता वर्गमूळ तुम्हाला माहीत आहे ते म्हणजे किती 3 आणि गणित संपलं. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न क्रमांक 9 मधली सर्वच गणितं समजली असतील अशी आशा आहे. घरीच राहून तुम्ही त्याचा व्हिडिओ वारंवार पाहून समजलं नसेल तर सराव करू शकता. ठीक आहे, भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.